की मग 4 चांगले पदार्थ करून पाठवूयात गौरीच्या सासरी. मंडळी एकदम खुश होऊन जातील. हे असं अण्णा म्हणाल. हो तर वर मला म्हणाले, वहिनी आता नाश्ता इथेच करा. अहो नाश्ताच काय, जेवूनच जा ना. मग काय निघाला बोलण्यात विषय. म्हणजे अण्णांनीच विषय काढला. म्हणजे तू काहीच केलं नाहीस, हो ना? नाही ग बाई, मी कशाला उगाच सांगेन त्यांना काही. आई, कुणाचं काही भलं करू नये म्हणतात ना, तेच खरं. त्याचा आनंद म्हणून काही उपभोगता येत नाही. जाऊ दे बाई. काय हो काकू? अय्या, तुम्ही कधी आलात? हा काय आत्ताच येतोय. पण काय हो हे काय? नशीब माझं. हे? हा? नाही नाही काही नाही. तुम्ही बसा ना, खाऊन घ्या. अरे वा, आज काय रामाश्रमनं मागवलंय जेवण? हो, वाटलं म्हणून घेतलं बनवून. लोकांना भलतंच वाटतंय ना काहीतरी. हा? काही नाही, तुम्ही बसा ना, बसा. मी प्लेट्स घेऊन आले. हा, बसा बसा. इंदू, जेवायला वाढ, खूप भूक लागली आहे. काका, आज काय घरचं जेवण नाहीये, आज रामाश्रमनं मागवलंय. अरे वा, म्हणजे आज काहीतरी खास बेत असणार. तेवढाच जरा चवीत बदल. ए आणि इंदू, उगीच आता मला हात पाय तोंड धुवा, देवाला नमस्कार करा असं शास्त्र ऐकवू नकोस. काय ग, तुझ्या चेहऱ्यावर का 12 वाजलेत? कुठे काय? काही नाही. असं तर नाहीये ना की हे सगळं तू दुसऱ्या कोणासाठी तरी स्पेशल म्हणून बनवलंयस? म्हणजे आम्ही आपले 2 जण बिनबुलाय मेहमान. बनवलं असलं कोणा स्पेशल साठी तरी आता त्याचा काय उपयोग? हे काय म्हणतो मालक, दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. आणि अण्णांच्या हाताला तशी चव आहेच. बाय द वे, गौरी कुठे आहे? गाल फुगून बसली आहे आत. फुगून बसले म्हणजे रुसली का? काय झालं? कोणा रुसली? सगळ्यांना मीच मिळते ना चिडायला, ओरडायला. आता काय झालं ते सांग ना. तुम्हीच जाऊन विचारा तुमच्या लेकीला. तसंही तुमचा तिच्या सांगण्यावरच विश्वास बसणार ना. अगं पण तू सांग ना काय झालं असेल ते. अहो म्हंटल ना तुम्हाला, तिलाच जाऊन विचारा. जेवणार पण नाहीये ती आज. खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स ए? नाही. सॉरी. इट्स ओके. हे सॉरी. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात. आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो.
तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल